मित्रांनो, ही गोष्ट अहमदनगरच्या एका जुन्या हॉस्टेलची आहे. अहमदनगरचा पंकज नावाचा मुलगा त्या हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी राहत होता. त्या हॉस्टेलमध्ये त्याचे बरेचसे मित्र झाले होते. दिवाळीचा महिना होता. दिवाळी जवळ आली होती म्हणून त्याचे मित्र आपापल्या घरी जायला निघाले होते. कारण त्याचे इतर मित्र हे इतर राज्यांतून, म्हणजे कोणी गुजरात तर कोणी UPमधून आलं होतं. त्याच्यामुळे त्याचे मित्र लवकरच आपापल्या गावी निघून गेले होते. आता हॉस्टेलमध्ये पंकजचे जेमतेम 1 ते 2 मित्रच राहिले होते आणि काही दिवसात ते सुद्धा त्यांच्या घरी जाणार होते. पंकजचं घर हे शहराच्या जवळपासच्या गावातलंच होतं. तो मुलगा काही दिवसांपूर्वी आजारी पडल्या कारणाने त्याच्या अभ्यासाचं नुकसान झालं होतं. म्हणून त्याने विचार केला की हॉस्टेलमध्ये राहून मी माझा अभ्यास पूर्ण करून घेतो. म्हणून त्याने हॉस्टेलमध्येच राहायचं ठरवलं आणि त्याच्या आईवडिलांनी सुद्धा त्याला हॉस्टेलमध्ये राहायची परवानगी दिली होती. आता पंकजचे जे 2 मित्र राहिले होते ते सुद्धा आपापल्या गावी निघून गेले होते आणि हॉस्टेलमध्ये आता फक्त पंकज आणि वॉर्डन हे दोघेच होते. दिवाळीची रात्र म्हणून वॉर्डनने पंकजकडे एक चावी दिली होती. चावी देऊन वॉर्डन तिकडून निघून गेले. आता सबंध हॉस्टेलमध्ये पंकज एकटाच होता. त्या रात्री हॉस्टेलमध्ये कोणीच नव्हतं. पंकज एकटाच लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसला होता. तो त्याचा अभ्यास संपवून त्याच्या रूममध्ये झोपायला गेला. रात्री 2:30च्या सुमारास त्या मुलाला जाग आली, कारण त्या मुलाला कोणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज येत होता. 2 माणसं गप्पा मारत आहेत असं काहीसं त्याला वाटत होतं. परंतु त्या हॉस्टेलमध्ये तो मुलगा सोडून दुसरं कोणीच नव्हतं. मग त्याचं असं झालं की हा आवाज कोणाचा येतोय? हॉस्टेल तर पूर्णपणे खाली आहे, कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे पंकजला खूपच भीती वाटायला लागली. त्याचं अंग थरथर कापू लागलं. आता पंकजला त्याच्या रूमच्या बाहेरून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येऊ लागला. पंकजला वाटलं की यावेळी तर पूर्ण हॉस्टेल रिकामं आहे. मग माझ्या रूमच्या बाहेर कोण चालतंय? त्यावेळी बाहेर कोण आहे हे त्याला माहीत नव्हतं, परंतु शांत राहणं हेच त्याच्यासाठी गरजेचं होतं. त्या रूमच्या आत राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय त्या मुलाकडे नव्हता. घाबरून पंकजने डोक्यावर पांघरून घेतलं आणि तो झोपायचा प्रयत्न करू लागला. तोच पंकजला कोणीतरी त्याचा रूम ठोठावण्याचा आवाज येऊ लागला. 2-1 मिनिटं गेली असतील, तोच पुन्हा पंकजला त्याच्या रूमचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. आता मात्र पंकजला दरदरून घाम फुटू लागला. त्याची बोबडीच वळाली होती. पण थोड्याच वेळात संपूर्ण शांतता पसरली. संपूर्ण हॉस्टेलमध्ये एक वेगळीच शांतता जाणवत होती. रात्र अजूनही बाकी होती. पंकजचं असं झालं की उगाच हॉस्टेलवरती आलो. त्याच्यापेक्षा घरात बसून अभ्यास पूर्ण केला असता तर बरं झालं असतं. असा विचार करत असतानाच पंकजला पुन्हा कोणीतरी त्याच्या रूम बाहेर चालत असण्याचा आवाज येऊ लागला. थोड्या वेळाने तो आवाज थांबला आणि पुन्हा जोरजोरात त्याच्या रूमचा दरवाजा ठोठवण्याचा आवाज आला आणि 2-1 मिनिटांनी बाहेरून कोणीतरी पंकजचं नाव घेतलं. स्वतःचं नाव ऐकून पंकज पुरता घाबरला. त्याचं असं झालं की माझं नाव त्या बाहेर असणाऱ्याला कसं कळलं? बाहेरून पुन्हा आवाज आला, बाहेर ये, दरवाजा उघड, तू मला आत नाही घेणार का? पंकजला तो भयानक आवाज ऐकून लक्षात आलं होतं की हा नक्कीच कोणत्या माणसाचा आवाज नाही आहे. तो आवाज खूपच भयानक होता. त्याचा तो आवाज आणि त्याचं ते बोलणं ऐकून पंकजच्या पायाखालची जमीनच सरकली. एकतर रात्र पण खूप झाली होती, त्यामुळे पंकजने काही दरवाजा उघडला नाही. त्यावर आता बाहेरून तो जोरात ओरडून म्हणाला की पंकज, दरवाजा उघड. त्याच्या आवाजात पंकजला राग जाणवत होता. तो मुलगा रात्रभर झोपला नाही. रात्रभर तो हनुमान चालीसा म्हणत होता. इथे पंकज हनुमान चालीसा म्हणत होता आणि तिकडे बाहेर पंकजच्या दरवाजावर कोणीतरी नखांनी ओरबडण्याचा आवाज ऐकायला येत होता. पंकज सकाळपर्यंत हनुमान चालीसेचं पठण करत राहिला आणि जशी सकाळ झाली तसं पंकजने हिम्मत करून दरवाजा उघडला आणि पाहतो तर दरवाजावर नखांनी ओरबाडण्याचे निशाण होते. पंकजच्या मनात विचार आला की जर मी रात्री दरवाजा उघडून बाहेर गेलो असतो तर माझं काय झालं असतं. त्यानंतर त्या मुलाने वॉर्डनला कॉल केला आणि त्याला हॉस्टेलमध्ये बोलावून घेतलं. काही वेळातच वॉर्डन हॉस्टेलवर आले आणि वॉर्डन हॉस्टेलवर येताच त्या मुलाने वॉर्डनकडे चावी दिली आणि म्हणाला, मी आता निघतोय. त्यावर वॉर्डनने पंकजला विचारलं की काय झालं, असं अचानक का निघून जातोयस? त्यावर पंकजने वॉर्डनला रात्री झालेली सगळी कहाणी सांगितली. परंतु तो जो वॉर्डन होता तो एकदम शांत होता.
जसं काही त्याला काहीतरी माहीत असावं असं त्या वॉर्डनच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की ह्याला नक्कीच काहीतरी माहीत आहे. तो मुलगा वॉर्डनला त्याच्या रूमच्या बाहेर दरवाजावरच्या नखांनी ओरबाडलेल्या खुणा म्हणून दाखवायला घेऊन गेला आणि पाहतो तर दरवाजावरच्या खुणा गायब होत्या. तिथे काहीच नव्हतं. त्यानंतर पंकजने ते हॉस्टेल कायमचं सोडून दिलं. तो मुलगा वाचला कारण वीर हनुमानच त्याच्यासोबत होते. शेवटी संकटात दैवत साथ देतो. परंतु पंकज ती भयानक रात्र आजपर्यंत विसरलेला नाही.